श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत. जगाचा उद्धार करणारा, जगाचा राजा, सर्व विजयी असलेला, भवसागरातून बाहेर काढणारा, साधक नौका असलेला हे परब्रह्म परमात्म्या, तुझा जय जयकार असो. पूर्ण ब्रह्मकंद हे भगवंता, तुझी आगाध लीला आहे आणि म्हणून या ग्रंथाची पूर्णता करण्यासाठी, हा ग्रंथ वदवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी तू ताबडतोब धावते. मागच्या अध्यायामध्ये गहन अशी कथा, गोपीचंद राजा उदार झाला, राज्य वैभव सोडून दिलं, जती झालेला आहे, नाथ झालेला आहे आणि बद्रिकाश्रमामध्ये जाऊन तप केलं. तप पूर्ण झाल्यानंतर तीर्थयात्रेसाठी निघाला. आता श्रोत्यांनी सिंहावलोकन करावं. सिंह अरण्यामधून जात असताना थोडासा उभा राहतो आणि पाठीमागे वळून बघतो. तशी पाठीमागची कथा श्रोत्यांनी आठवावी. गोरक्षनाथ आणि कानिपनाथ या दोघांची भेट झालेली होती. गोरक्षनाथ हे स्त्री राज्याकडे चाललेले होते आणि कानिपनाथ हेलापट्टण नगरीला गेले. त्यांनी गुरु जालिंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढलं. इकडं गोरक्षनाथ मार्गामध्ये मुक्काम करत करत स्त्री राज्याकडे जाऊ लागलेले आहेत. ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये भिक्षाटन करायचं आणि पुढे मार्गक्रमण करायचा. अशा पद्धतीनं गौड बंगाल सोडलेला आहे आणि कौल बंगाल नावाच्या देशामध्ये प्रवेश करू लागलेले आहेत. पुढे स्त्री राज्य आहे. त्या स्त्री राज्याच्या सीमेपर्यंत येऊन पोचले. पण मनामध्ये गोरक्षनाथ विचार करू लागलेले आहेत. माझे गुरु मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याचं जे राज्य वैभव आहे, जी संपत्ती आहे, ती संपत्ती भोगत आहेत. मग अशा वैभवामध्ये, सुखसंपन्नावस्थेमध्ये मला ओळखतील का? कारण श्रीमंत माणसं ही गरीब माणसाला कधीही मान्यता देत नाहीत. श्रीमंतांना गरीब माणसं ही हीन दीन वाटतात. आणि मग माझे गुरु त्या स्त्री राज्याच्या गादीवरती बसलेले आहेत, ऐश्वर्य भोगत आहेत. आणि मग जसं सूर्याच्या पुढं काजवा हीन दीन दिसतो, त्याप्रमाणे मी जती आहे, नाथ आहे, साधू आहे, वैराग्य आहे. माझ्यामध्ये, माझ्या काखेमध्ये झोळी आहे, म्हणून मी कंगालवत आहे. मला माझे गुरु ओळखतील का? मेरू पर्वताच्या समोर चिलट असावा, मग त्याचं कोण वर्णन करेल? बृहस्पती हे समोर बसलेले असताना मैंद जो आहे, तो मैंद मात्र वल्गना करत नाही. हिरा असेल, जड जवाहीर असतील आणि त्यांच्या पुढे जर नेऊन गार ठेवली तर मग तिला कोण किंमत देणार आहे? आणि तशा पद्धतीनं परीस आहे परीस, आणि त्या परिसाच्या समोर जर दगड ठेवला तर मग त्या दगडाला कोण किंमत देईल? तसं माझं झालेलं आहे. माझे गुरु हे राजसिंहासनावरती बसलेले आहेत, मला ओळखतील का? याच्यानंतर दुसरा अर्थ, माझं नाव मच्छिंद्रनाथांना जर कळालं तर त्यांना द्वाड लागेल.
माझं नाव सुद्धा त्यांना रुचणार नाही. कारण सुखसंपत्ती भोगत असताना जर त्या सुखसंपत्तीला सोडून वैराग्य धारण करायचं म्हटलं तर मग कोण ते धारण करेल. आणि म्हणून असा विचार करत करत गोरक्षनाथ हे जाऊ लागलेले आहेत. सुवर्ण कशी 16 राशी सोनं आहे आणि तिथं दगडाच्या ढिगाऱ्याची काय किंमत आहे, असा विचार करू लागलेले आहेत. याच्यानंतर एक अर्थ, माझं नाव श्री गुरुला जर कळालं तर मग माझ्या घातासाठी सुद्धा ते प्रवर्तले जातील आणि मग सगळी विद्या रळी होईल. मग हे काही माझ्या प्रती योग्य वाटेना. ज्या स्वामीचं मी चरणवंदन करतो आहे त्याच स्वामी बरोबर जर मी युद्ध केलं तर हे मला काही योग्य दिसणार नाही. अपकीर्ती ब्रह्मांडाभर पसरली जाईल. असा तर्कवितर्क करीत गोरक्षनाथ मार्गाने जाऊ लागलेले आहेत. त्याच वेळेला त्यांनी वेश्या कटक पाहिलेला आहे आणि त्या सगळ्या स्त्री राज्यामध्ये जाऊ लागलेल्या आहेत. हे गोरक्षनाथांनी पाहिलं. त्यावेळेला त्या वेश्यांची, त्या स्त्रियांची मुख्य जी कलिंगा नावाची गुणभरीत तिच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना मदनाला सुद्धा लाज वाटेल असं तिचं स्वरूप आहे. त्या कलिंगेचं मुख कमळ पाहिले तर चंद्रापेक्षा सुद्धा अतिशय तेजस्वी दिसू लागलेला आहे. अतिशय परमलजित चपळ अशी वीज सुद्धा ढगामध्ये लपली जाते, पण जिचा नेत्र कटाक्ष बाण नुसता सुटला, निस्त्या डोळ्याच्या हावभावानं सुद्धा त्या कलिंगेमुळं तपस्व्याचं मन वेधलं जातं. आणि मग विषयी जे आहे ते तर किती लंपट होतील, त्याचं काय वर्णन करावं. अशा पद्धतीनं लक्षणाने युक्त ती कलिंगा, चातुर्य कला गुणगंभीर, जशी हिरा असावा आणि त्या हिऱ्यासारखी तेजस्वी, जिचं गायन अतिशय सुस्वर असं गायन आहे. गंधर्व सुद्धा मान खाली घालतील, अप्सरा लज्जित होतील, अप्सराला लाज वाटेल असं तिचं सौंदर्य आहे. अशी ती कलिंगा स्त्री देशामध्ये जाऊ लागलेली आहे. ते गोरक्षनाथांनी पाहिलं. मग ते योगी गोरक्षनाथ तिच्या जवळ गेलेले आहेत. तिला विचारू लागले की तुझं नाव काय आहे. तेव्हा कलिंगा म्हणू लागलेली आहे, या देहाला कलिंगा असं म्हणतात. गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, कोणत्या कारणासाठी तू या स्त्री देशामध्ये जात आहेस. तेव्हा कलिंगा म्हणू लागलेली आहे, मला स्त्री देशामध्ये जायचं आहे. राजा आहे आणि मैनांकिनी नावाची पत्नी आहे, राणी आहे. सर्व स्त्रियांची ती स्वामिनी आहे. तिला नृत्यकला दाखवून वश्य करायचं आहे. ती राजपद्मिनी, ती राणी वश्य झाल्यानंतर अपार असं धन ती आम्हाला देते आणि म्हणून आम्ही स्त्री राज्यामध्ये जात आहोत. हा वृत्तांत तिचा ऐकलेला आहे. आणि मग हृदयामध्ये गोरक्षनाथ विचारू लागलेले आहेत की हिचीच सुशुद्ध संगती धरावी आणि आपण स्त्री राज्यामध्ये जावं आणि मग सहज स्थितीनं गमन करत असताना आपण राजसदनामध्ये जावं. गुप्त वेशानं श्री गुरुची कामना काय आहे, श्री गुरु कोणत्या स्थितीमध्ये आहेत, त्यांची काय इच्छा आहे हे जाणून घ्यावं असा विचार चित्तामध्ये गोरक्षनाथांनी केलेला आहे. आणि मग त्या युवतीला म्हणू लागलेले आहेत
हे कलिंगा, मी सुद्धा तुमच्या संगतीनं येतो. तुम्ही जर मला तुमच्याबरोबर स्त्री राज्यामध्ये नेलं तर फार मोठी कृपा माझ्यावरती होईल. ती म्हणू लागलेली आहे, नरेंद्रोत्तमा आमच्याबरोबर स्त्री राज्यामध्ये येऊ पाहत आहेत, पण कुशळपणानं आम्ही जाऊ लागलेलो आहोत. तुझ्याजवळ काय विद्या आहे? गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, मी गायन करीन आणि चातुर्य कला दाखवेन. मृदंग वाद्य हे अतिशय कुशळपणानं मी वाजवीन. त्यावेळेला ती म्हणू लागलेली आहे, गाणं वाजविणं जर तुला येत असेल तर तुला अगोदर आम्हाला ते दाखवावं लागेल. कशा रीतीनं तू वाजवतो आहेस, गातो आहेस, ते आम्हाला तुला दाखवावं लागेल. गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हातामध्ये काकण आहे त्याच्यासाठी आरसा कशाला पाहिजे? आत्ताच मी दाखवतो. एखाद्याचा स्पर्श झाल्यानंतर शुद्ध अमरपण प्राप्त होत असलं तर त्याच्यासाठी अमृत प्यायची काय गरज आहे? आत्ताच तुझी जी भ्रांती आहे ती भ्रांती मी संपवून टाकीन. तरी आता या ठिकाणी माझ्या विद्येची परीक्षा घ्यावी. असं ऐकताच कलिंगा जमिनीवरून उठलेली आहे आणि पृथ्वी तलावरती आसन घालून सारंगी आणून दे म्हणू लागलेली आहे. त्याच वेळेला एका दासीनं एका सेवकीनं सारंगी आणून दिलेली आहे. मग तिची ती गोष्ट ऐकली गेलेली आहे. भस्म हातामध्ये घेतलं आणि गंधर्व प्रयोग केलेला आहे. गंधर्व प्रयोग करून त्याची विभूती आपल्या कपाळाला गोरक्षनाथांनी लावली. 10 दिशेला ती विभूती फेकलेली आहे. चतुर्वाद्य त्यांना स्पर्श केला आणि हुंकार दिलेला आहे. गावं वाजवावं म्हणू लागलेले आहेत. त्याच वेळेला ती कामना पूर्ण झालेली आहे. तिथले पाषाण जे आहेत, तिथली झाडं जी आहेत, ती झाडं पाषाण, दगड, वेली गंधर्वासारखे गायन करू लागले. तंत विंतंत असं शुद्ध सुस्वर वादन चालू झालेलं आहे. वाद्य वाजू लागलेली आहेत. आपले आपण वाद्य स्वतःच वाजू लागली. तिथली दगडं गायन करू लागली. हे कलिंगा युवतीनं पाहिलेलं आश्चर्य मनामध्ये मानू लागलेली आहे. तोंड बोटामध्ये घातलेलं आहे आणि आश्चर्य करू लागलेली आहे. म्हणू लागलेली आहे, हा जो पुरुष आहे हा तर मला ईश्वराप्रमाणे दिसू लागलेला आहे. दगडाच्या हातून गायन करतो आहे आणि तेही गंधर्वांना लाजवेल असं. तरी याचं स्वतःचं गायन काय अशक्य आहे? पाषाणाला दगडाला जो पिवळेपण देतो आहे तोच लोखंडाला सोनं करील. परीसमणी आहे आणि तो परीस लोखंडाला सोनं करील. याच्यामध्ये काय नवल आहे? गौतमीच्या काशेखाली कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? आणि म्हणून कोणत्याही वृक्षाखाली जर कामना पूर्ण होत असेल तर अनायासानं कल्पतरू खाली जाऊन जर बसला तर काय अशक्य आहे? त्या न्यायानं ती कलिंगा जी आहे प्रसन्न झालेली आहे. तरी आता काही असो, आपण याच्या संगतीनं राहावा असा विचार तिच्या मनामध्ये आलेला आहे. मग ती म्हणू लागलेली आहे, या महाराजाकरता मी दीनकिंकरणात आहे. सिद्ध असा महाराज यांची संगती आम्हाला लाभलेली आहे. अगाध वर्णनाचा सूर्य दैवयोगानं अंधारामध्ये मला प्राप्त झालेला आहे. तरी हे महाराजा विद्यार्णवा, या जगामध्ये कोणत्या भावानं कोणत्या न्यायानं आपण राहत आहात? असं गोरक्षनाथांना विचारल्यानंतर
गोरक्षनाथ सांगू लागलेले आहेत की हिला जर आपलं नाव सांगावं तर हिच्यापासून सगळीकडं प्रविष्ट होईल. गुप्त ठेवलेलं बरं, आणि मग आपलं कार्य साध्य झाल्याच्या नंतर आपण सर्व सांगू, असा विचार मनामध्ये गोरक्षनाथांनी केलेला आहे. आणि गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे शुभाननी, पुरवंडा असं या देहाला म्हणतात. तेव्हा हे पुरवंडराया, तुझ्या मनामध्ये कोणती कामना असेल ती तू सांग, मी ती पूर्ण करीन, अशी ती कलिंगा म्हणू लागलेली आहे. त्यावेळेला पुरवंडा म्हणजेच गोरक्षनाथ म्हणू लागलेले, हे शुभाननी, विषय हा पूर्ण नाहीसा केलेला आहे, विषय धनाची कडसणी केलेली आहे, ती कामना मनामध्ये नाही. एक वेळापुरतं जेवण जरी मला दिलं, याच्यापेक्षा मला दुसरं काही सुद्धा नको आहे. त्यावेळेला तिनं असं बोलणं ऐकलेलं अवश्य म्हणून अतिशय प्रेमानं बोलू लागलेली आहे. म्हणू लागलेली आहे, हे महाराजा, तुमच्या मनातली मनोकामना पूर्ण होईल. आणि मग त्याच वेळेला तुम्ही माझं एक बोलणं ऐका. स्त्री राज्यामध्ये आपल्याला जायचं आहे, पण तिथं पुरुषाचं आगमन नाही. कोणत्या अर्थानं नाही तर मारुती हा बुभुत्कार करत येतो, आणि त्याच्यामुळं तिथल्या स्त्रिया ह्या गर्भीण होतात. त्याच्या बुभुत्कारामुळं पुरुषाचा गर्भ हा गळून जातो, आणि त्याच्यामुळं त्या स्त्री राज्यामध्ये पुरुषाला जाता येत नाही. तरी तुझं जाणं म्हणजे काय होईल तर त्या स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर तिथं पुरुषाचा घात होतो, तुझी काय अवस्था होईल, असा विचार ती कलिंगा नावाची स्त्री जी आहे, ती कलिंगा नावाची स्त्री बोलू लागलेली आहे. मग त्यावेळेला ऊर्ध्वरेतीम वायुनंदन त्याच्या बुभुत्कारातून वीर्यपतन होतं आणि पुरुष मरण पावतो. मग तुझ्या चित्तामध्ये काय आहे, तुझी गत कशी होईल, या संशयाची भ्रांती माझ्या मनामध्ये घोटाळू लागलेली आहे. गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहे, हे कलिंगा, आम्हाला मारुती काय करणार आहे. प्रलय काळ जो आहे त्याला सुद्धा या पृथ्वी तलावरती लोळवून टाकीन. माझ्या तीव्र तपाचा घाव सूर्याला सुद्धा सहन होत नाही. आणि मग मारुतीची काय कथा आहे, या सकळ पृथ्वीचा भार वाहणारा त्याला पर्वताचं भय काय आहे. सगळा समुद्र ज्यानं प्राशन केला त्याला एखाद्या डबक्याची भीती काय वाटणार आहे. तरी हे शुभाननी, तू हा संशय मनामधला सोडून दे, असा गोरक्षनाथ तिला बोलू लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणाहून उठले. मग ती कलिंगा रथामध्ये बसलेली आहे, आपण पुढं सारथी झालेली आहे, दोन्ही वाघदोरे हातामध्ये धरलेले आहेत, आणि रथ हाकू लागलेली आहे. पहिल्यांदा त्याच वेळेला गोरक्षनाथांनी भस्माची चिमुटी हातामध्ये कवळलेली आहे, वज्रास्त्राचा जप केला आणि अपार शक्तीचा मंत्राचा जप केलेला आहे. स्पर्शास्त्र जल्पलेला आहे, आणि त्याच्यावरती बळवान असं वज्रास्त्र तेही स्थापन केलं. त्याच्यानंतर वरती मोहनास्त्र अतिशय पवित्र, चौथं नागाचं अस्त्र सीमेवरती सोडलं गेलेलं आहे, तिथं सिद्ध केलेलं आहे. चारी अस्त्र प्रेरून गोरक्षनाथ त्वरेनं जाऊ लागलेले आहेत. स्त्री राज्याची सीमा ओलांडून 1 योजन म्हणजे 4 कोस स्त्री राज्यामध्ये गेलेले आहेत. चिनापट्टण नावाचं उत्तम असं गाव आहे. त्या चिनापट्टण गावामध्ये तेथे मुक्काम झाला.
अवघी रात्र लोटून झाला, दिवस लोटून गेलेला आहे, रात्रही लोटून गेली. आणि मग दुसऱ्या दिवशीची रात्र झालेली आहे. दिनमान रात्री चंद्र हा तेजस्वी दिसू लागलेला आहे. सगळ्यांनी रात्रीच्या वेळेला जेवण केलं आणि आपापल्या अंथरुणावरती झोपलेले आहेत. एक प्रहर रात्र निघून गेलेली आहे आणि त्याच वेळेला या पृथ्वी तलावरती अंधार हा दाटला गेलेला आहे. त्या दिवशीची रात्र ही माया भगवती उदयाला आली चंद्रपोत घेऊन. तीच माय भगवती प्रकाश देऊ लागलेली आहे. ते रात्र नव्हे तर जडित असं पदक आहे. सुवर्णमय असा प्रकाश पडलेला आहे आणि त्याच्यामध्येच चंद्र हा शोभून दिसू लागलेला आहे. ती रात्र नव्हे तर भद्रकाळी आहे. शृंगार नक्षत्रांच्या माळा तिनं आपल्या गळ्यामध्ये घातलेले आहेत. चंद्र बिजवरा, चंद्राचाच बिजवरा मस्तकावरती डोक्यावरती धारण केलेला आहे आणि ती रात्रीच्या वेळेला क्रीडा करू लागलेली आहे असं वाटू लागलेलं आहे. अशा पद्धतीनं सुलक्षण रात्री उजेड हा लख्ख पडला गेलेला आहे आणि त्याच वेळेला सेतुबंधाहून भुभुक्कार करण्यासाठी मारुती स्त्री राज्याकडं जाऊ लागलेला आहे. मार्गामध्ये सहज स्थितीनं जात असताना सीमेवरती स्त्री राज्याच्या आलेला आहे. त्यावेळेला वज्रास्त्र हृदयावरती येऊन आदळलं, पण वज्र शरीर मारुती वज्राचा प्रहार त्याला गुमानलं नाही, पण मूर्छना आलेली आहे. हृदयाच्या ठिकाणी विगत गती झालेली आहे. दुर्धर अशी अवस्था. आणि मग त्याच्यावरती मोहिनी अस्त्राचा प्रयोग झालेला आहे. त्याच्यावरती नागास्त्राचा प्रघात झाला आणि मग प्रत्यक्ष जो सहस्रभणी आहे, जो शेष आहे, तोच हातापायाला गुंडाळून बसलेला आहे. चारी अस्त्रांचं वेष्टन पडलेलं आहे. मग वायुनंदन मारुती हा तळमळ तळमळ करू लागलेला आहे. घडोघडी मूर्छना येऊ लागलेले आहेत. डोळे पांढरे केलेले आहेत. विखाराचं वेष्टन आहे. मोहनास्त्राचा अतिप्रसार आहे. सगळं शरीर मोहून गेलेलं आहे. मी कोणकोणत्या कार्यावरती आलो हेही ध्यानामध्ये नाही. मारुती हा बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवरती पडला गेलेला आहे. 3 तासाचा अवधी निघून गेला. प्राण निघून जातो की काय असं वाटू लागलं. डोळे पांढरे झालेले आहेत. मुखामधून रक्त वाहू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं ही पृथ्वीवरती ते पडलेलं, पृथ्वीला मळवट भरला की काय असं वाटू लागलं. असा समय झालेला आहे. मग आपल्या मनामध्ये मारुतीनं विचार केला, आता आपल्यावरती हे संकट आलं, आपला जीव काही आता वाचत नाही, तरी आता काळ आलेला आहे. आता आपण काय करावं? प्रभू रामचंद्रांचं स्मरण करावं, प्रभू रामचंद्रांचा धावा करावा आणि मग माझे स्वामी, माझे प्रभू रामचंद्र धावत पळत येतील आणि माझा जीव वाचवतील, असा विचार मारुतीनं मनामध्ये केलेला आहे. मग प्रभू रामचंद्रांचा धावा करू लागलेला आहे. हे करुणानिधी, ताटिकाचा अंत करणाऱ्या, दयेचा सागर असणाऱ्या सूर्यकुळाचं भूषण, सीतापती रघुनंदना, रावणाचा अंत करणारा, मुनी मनांच्या, ऋषीवर्यांच्या भक्तांच्या मनाचं मनोरथ पूर्ण करणाऱ्या, हे रघुकुळ टिळका, अयोध्यापती प्रताप सूर्या, धाव पाव वेगी.
शंकराच्या मनातलं जप असलेला धनुष्य हातामध्ये धारण केलेला शरयू नदीच्या काठावरती विहार करणारा हे प्रभू रामचंद्रा धाव पाव वेगी आकाशाप्रमाण श्यामवर्ण एकवचनी एकपत्नी हे प्रभू रामचंद्रा धावा धावा हे प्रभो कमळासारखे डोळे असणारा कोमल गात्र असलेला बिभीषण प्रिय कपी कुळाचा परमप्रिय असलेला हे प्रभू रामचंद्रा धाव पाव वेगी किष्किंधेमध्ये वालीचं मर्दन करून आपल्या भक्ताला सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य देणारा विदेह जनक राजाचा जावाई हे प्रभो धाव पाव वेगी विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करणारा खर दूषणाधिक दैत्यांचा नाश करणारा समुद्रावरती शिळांचा सेतू बांधलेला असा हे प्रभो धाव पाव मला या संकटातून सोडव ही पृथ्वी दानवरहित केलेला मंगळकारक कुशलवंत मारीचाचं दमन करणारा जटायू प्रिय जटायूला मोक्ष प्राप्त करून देणारा महादेवाच्या जो धनुष्य त्या धनुष्याचं भंग करणारा तरी धाव पाव वेगी हे दयार्णवा दयेच्या सागरा करुणा करणाऱ्या सूर्यकुळाचा कीर्तिध्वज असलेल्या भगवंता धाव धाव तरी आत्ता तू धावते हा दूत या संकटामध्ये पडलेला आहे आता मृत्यूदा येतो की काय असं वाटू लागलेलं आहे शरणागताचं रक्षण करणारे आहे प्रभो तुम्ही धावत या अशी स्तुती मारुती करू लागलेला आहे आणि ते शब्द प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये पडलेले आहेत भक्त संकटामध्ये आहे मारुतीचं संकट जाणलं गेलं अंतःकरण प्रभू रामचंद्रांचं कळवळलेलं आहे एकांतामध्ये पाडसा वाचून जशी हरणी असावी आणि ती सैरा वैरा फिरावी त्या न्यायानं मोक्षदानी प्रभू रामचंद्र कळवळले वासरासाठी गायीनं हंबरडा फोडावा त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं अंतःकरण कळवळलेलं आहे जसा पाण्याच्या वेगळा पडलेला मासा तळमळ तळमळ करतो त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न झालेला आहे एखाद्या आईचं बाळ चुकावं आणि ती आरंबळत फिरावी त्या न्यायानं आपला भक्त संकटामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्र हे कळवळलेले आहेत मनाच्या वेगाला मागं सारलेला आहे आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र धावत आले भक्त विकळ झालेला आहे आणि म्हणून आहा आहा म्हणू लागले आणि मग ते ताप निवारण जे आहे ते शरसंधान केलेलं आहे बाप कैवारी पाक शासनावधारी वज्रास्त्र निवटून टाकलेलं आहे वाऱ्याचं अस्त्र सोडलं आणि मग तिथं इंद्र प्रकट झालेला आहे वज्रास्त्र पवित्र हातामध्ये इंद्रानं घेतलं इंद्र निघून गेलेला आहे विभक्तास्त्र जल्पलेलं आहे स्पर्शास्त्राचं निवारण झालं याच्यानंतर जो शेष आहे तो शेष हातापायाला मारुतीच्या गुंडाळलेला होता आणि क्षीर सागर विलासी लक्ष्मी नारायण तेच रूप प्रभू रामचंद्रांनी तिथं प्रगट केलेला आहे त्याच वेळेला गरुड दिसू लागलेला आहे आणि मग आहा अनंता तू माझा प्रिय आहेस याच नीतीनं हा वायुनंदन सुद्धा प्रिय आहे तरी माझ्यावरती सख्य करा आणि ह्या अंजनी हृदय मारुतीला
मुक्त केलेला आहे. अशा पद्धतीनं मोहाबदेव चंबळला गेलेला आहे. आणि मग स्वतःच्या देहातून शिपटी ही काढली गेलेली आहे. मारुतीचं हात पाय मोकळे केलेले आहेत. त्याच वेळेला अस्त्र मोहन काढून घेतलेला आहे. प्रत्यक्ष विष्णू होऊन प्रभू रामचंद्रांनी त्या अस्त्र मोहनाला काढून घेतलं. त्याच्यानंतर नागास्त्र जो शेषनारायण आहे त्यानंही भगवंतांना नमन केलं आणि क्षीरसागरामध्ये निघून गेला. अशा पद्धतीनं इकडं मारुती हा सावध झालेला आहे. हृदयाच्या ठिकाणी रामगुण आठवण करत स्वस्थ बसलेला आहे. दृष्टी चहूकडं फिरू लागलेले. त्याच वेळेला आपला स्वामी प्रभू रामचंद्र समोर दिसलेले आहेत. आणि मग प्रभू रामचंद्रांना पाहिल्याबरोबर मारुतीनं प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमन केलेलं आहे. आणि म्हणू लागले, हे प्रभू, तुम्ही आले म्हणून माझा प्राण वाचला. हे अस्त्र नव्हे तर महान प्रलय काळ उतरलेला आहे. आज माझा अंतकाळ उधळलेला होता, पण तू माझी माय सगण आहेस. तू लगबगीनं माझ्यासाठी धावून आली आणि या प्रलयास्त्रातून माझा जीव वाचवला. तुझ्या उपकारासाठी उत्तीर्ण मी पामर होऊ शकत नाही. असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या पायावरती मारुती लोळू लागलेला आहे. पण कनवाळू सीतापती प्रभू रामचंद्र त्यांनी मारुतीला हृदयाच्या ठिकाणी धरलं. म्हणू लागले, हे मारुती, तुझ्यासाठी मी 3 वेळा या पृथ्वी तलावरती आलो. 4 अस्त्रांचं बंधन ते मुक्त झालेलं आहे. हा इथं कोण शत्रू आलेला आहे ते तू मला सांग. त्यावेळेला मारुती म्हणू लागलेला आहे, हे अकल्पित असं संकट आलेलं आहे. इथं शत्रू कोण आला हेच मला माहीत नाही. तरी प्रस्तुत काळी क्षत्रिय एवढा कुणी नाही, पण नाथ पंथाची अस्त्रफळी सध्या या कलियुगामध्ये आहे. तरी नवनाथामधला एक कोणीतरी प्रताप सूर्य इथं आलेला असेल, तो सर्वांना अजिंक्य आहे. असं मारुतीचं बोलणं ऐकलं. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले, जे नाथपंथी भक्त आहेत त्यांच्याबरोबर मारुती सहसा कधी युद्ध तू करू नको. ते माझे आवडीचे भक्त आहेत, त्यांच्याबरोबर मारुती तू आपले विक्षेप स्थिती कधी वाढवू नको. अशी नीती प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. त्यावेळेला मारुती बोलू लागलेला आहे की, हे प्रभो, तुमचं बोलणं मला शिरसावंद्य आहे. प्रभू रामचंद्रांनी अंतकरणामध्ये डोकावून पाहिलेलं, अंतर्ज्ञानानं पाहिलं, नवनाथामधला कोण नाथ आलेला आहे. त्यावेळेला सहज अंतर्ज्ञानामध्ये कळालेलं आहे की गोरक्षनाथ आलेले आहेत. मारुतीला प्रभू रामचंद्र म्हणू लागले, नवनारायणामधला एक हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ इथं आलेले आहेत. मारुती म्हणू लागलेला, आपण दोघेजण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ. या स्त्री राज्याच्या सीमेपासून 4 कोसांतरावरती प्रतापी गोरक्षनंदन स्त्री राज्यामध्ये आहेत. त्या नाथांची भेट घेऊ. एक अर्थ आमच्या पोटी आहे, तो साधून त्याला शेवटी आपल्या डोक्यावरती वरदानाचा हात ठेवायला लावू. असा मारुती बोलू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र म्हणू लागले की, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे ती तू मला सांग. तेव्हा मारुती मच्छिंद्रनाथांना जे बोललेला होता ते सर्व प्रभू रामचंद्रांना सांगितलं. मैनांकिनीच्या तपासाठी मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यामध्ये पाठवलं. पण हा गोरक्ष आता तिथं जाईल आणि मच्छिंद्रनाथांना घेऊन येईल. तरी त्याला गोड बोलून गौरव दाखवून मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन येणार नाही असं करावं. आणि मग एक विचार
सीतापती प्रभुरामचंद्र म्हणू लागलेले आहेत, बारे तुझा अर्थ पुरवण्यासाठी, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गोरक्षनाथाच्या भेटीला जाऊ. युक्ती प्रयुक्ती करून परम आदरानं त्याचं मन प्रसन्न करून एवढं वरदान हे मारुती तुझ्यासाठी आपण गोरक्षनाथाकडून मागून घेऊ. असं प्रभुरामचंद्रांनी सांगितल्यानंतर दोघंही जाऊ लागलेले आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे. छिनापट्टण नावाच्या नगरीमध्ये पोचले. त्यावेळेला त्या गावी सुखशयनामध्ये सगळेजण झोपलेले होते, गाढ झोपेमध्ये झोपलेले होते. आणि मग इकडं प्रभुरामचंद्र आणि मारुती दोघंही गावाच्या जवळ आले. दोघांनी स्वतःचं रूप पालटलं आणि याचक वृत्तीचा भाव दाखवलेला आहे. दोघंही ब्राह्मण झालेले आहेत. गोरक्षनाथाच्या जवळ गेले आणि दोघांनीही नमन घातलेला आहे. त्यावेळेला ते साधं गोरक्षनाथ निवांत बसलेले होते. वाचन सद्गुरुनाथ 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 म्हणून प्रेमानं डुलत होते. जसा जळामध्ये पाण्यामध्ये मासा स्वच्छेनं तळपत असतो तशा पद्धतीनं गोरक्षनाथ गुरु भजनामध्ये आणि डुलत होते. त्यावेळेला इकडं आदेश म्हणून प्रभुरामचंद्र आणि मारुतीनं त्यांना नमन केलेलं आहे आणि जवळ जाऊन बसले पण बोलत असताना, आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत आणि तुम्ही नाथ या मृत पृथ्वी तलावरती आहात. योगामध्ये तुम्ही शिरोमणी आहात. जितेंद्रिय सदा इंद्रियाचं दमन करणारे विरक्त असे साधू, विरक्त असे संन्यासी या पृथ्वी तलावरती जती नाथ आहात. धैर्य तुमच्याजवळ किती आहे, बुद्धीचं बळ किती आहे आणि विवेक पात्र आहे. पण दुसऱ्याचा घात जर करायचा म्हटलं तर वडवा नळासारखे तुम्ही आहात. तुमच्याजवळ शांती आहे, विवेक आहे. मित्र शत्रू यांना दोन थाटी सदैव कृपा सरितेचा पूर लोटणारे, क्षेमालिंगन देणारे असे तुम्ही महाराज आहात. सच्चिदानंद तेजस्वी आणि जगदंबर पाहण्याची या जगाचं कल्याण करण्यासाठी, या जगाच्या उपकारासाठी तुम्ही अवताराला आलेले आहात. तुम्ही औदार्यवंत आहात, धनवंत आहात. महाराज आमची इच्छा पूर्ण करावी. गोरक्ष म्हणू लागले, हे ब्राह्मण देवा, कोणती कामना तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तरी आत्ता तीच मला तुम्ही सांगावी. तेव्हा दोघंही म्हणू लागलेल्या ब्राह्मणाच्या रूपामधले प्रभुरामचंद्र आणि मारुती म्हणू लागलेली आहेत की योगशील हे ऋषीवर्या, वरदान तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला अतिशय आनंद वाटेल. तरी अगोदर आम्हाला वचन द्यावं आणि आमची इच्छा पूर्ण करावी. वचन दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला आमची इच्छा सांगणार नाही. असं गोरक्षनाथांनी ऐकल्याबरोबर गोरक्षनाथ विचार करू लागलेले आहेत मनामध्ये की एवढ्या अंधाऱ्या रात्री, मध्यरात्री माझ्याजवळ वचन घेऊन मागण्यासारखं काय आहे. शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा आणि घोंगडी पात्र आहे, भोपळा आहे, एवढी संपत्ती आमच्याजवळ आहे. याच्याशिवाय दुसरं काय आमच्याजवळ आहे. आणि म्हणून हे दोघंजण मला वचन घेऊन मागू लागलेले आहेत. पण याच्यानंतर गोरक्षनाथ विचार करू लागलेले आहेत. मध्यरात्र झालेली आहे आणि या स्त्री देशामध्ये पुरुषाचं आगमन होत नाही. पुरुष आला
तर त्याला स्वर्गाला जावं लागतं, वाचत नाही. मग हा कोणीतरी दैत्यगुरु शुक्राचार्य, वरुण, सूर्य किंवा बृहस्पती असले पाहिजे, किंवा मंगळ असावा, ब्रह्मदेव असावा, किंवा गण गंधर्व कोणीतरी असावे. यक्ष रक्षक अश्विनी कुमार तपोलोकादी हे कोणीतरी आलेले आहेत. नाहीतर या स्त्री राज्यामध्ये पुरुषाचं आगमनच होत नाही. हे मानव नाहीत, तर हे निश्चितपणानं देव आहेत. असा विचार, दृढ विचार मना हृदयामध्ये केलेला आहे. आणि म्हणू लागलेले आहेत की ह्यांच्या मनामध्ये काय कामना आहे. अंतर्दृष्टीनं पाहू. अंतर्दृष्टीनं गोरक्षनाथांनी पाहिलं तेव्हा त्यांना एक शोध लागलेला आहे की काहीतरी अर्थ यांच्या मनामध्ये आहे. त्याचा काही आश्रय लागेना, त्याचा थांग पत्ता लागेना. मग म्हणू लागले, काही असो, आपण ज्या कार्यासाठी चाललेलो आहोत तेवढं कार्य सोडून यांनी जे मागेल ते आपण देऊ, असा विचार मनामध्ये केलेला आहे. आणि गोरक्षनाथ म्हणू लागलेले, हे ब्राह्मण देवा, तुम्ही सहसा या पृथ्वी तलावरचे ब्राह्मण नाही. कारण इथल्या ब्राह्मणांना यायची काय इथं हिंमत आहे. कारण स्त्री देशाच्या सीमेवरती अतिशय दुर्धर अशी 4 अस्त्र मी ठेवलेली आहेत. प्रताप सूर्य, वायू, कुमार मारुती भुपकार करण्यासाठी इथं येतो. आणि त्याच्यावरती तो धडधडीत अशी अग्नीसारखी 4 अस्त्र त्यानं येऊ नये म्हणून तिथं सोडलेले आहेत. तरी हे भूदेवराय, हे ब्राह्मण देवा, तुम्हाला इथं येणं कसं झालं. आपण जर मानवी असाल तर आपल्याला येणं शक्य नाही. आकाशाला अग्नी कवळेल, पतंग जळून खाक होईल. मशक जो आहे, जो चिलट आहे, तो समुद्राला वाहून नेल. एखादं थिल्लर डबकं समुद्राला बुडवेल. एवढं सगळं होईल, पण कदापि मनुष्याचं गमन या स्त्री राज्यामध्ये होणार नाही. असं बोलून पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि म्हणू लागलेले, एकमेकाकडे बघू लागले, हास्य करू लागलेले आहेत. याच्यानंतर प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत की याच्यामध्ये आता भिन्नता ठेवणं योग्य नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र मान डोलावू लागलेले आहेत, तुम्ही अतिशय हुशार आहात. मग आपलं स्वतःचं रूप प्रगट केलेलं आहे आणि गोरक्षनाथांना हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं. म्हणू लागले, हे पाडसा वत्सा, या वायुनंदन मारुतीच्या मनामध्ये मच्छिंद्रनाथा लागून एक इच्छा निर्माण झालेली आहे. हे गोरक्षनाथा, तुम्ही तिथं गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांना स्वदेशामध्ये घेऊन याल. आणि मग मैनांकिनी जी राणी आहे तिनं अतिशय तप करून या मारुतीला आपल्या वचनामध्ये गुंतवलं आणि मच्छिंद्रनाथांना मागून घेतलं. ते यश पुन्हा तिच्या हातून निघून जाईल. मग त्याच्यामुळं तुम्ही या मच्छिंद्रनाथांना त्या स्त्री राज्यामधून बाहेर काढू नये. असं बोलणं ऐकल्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की हे महाराजा प्रज्ञावान, तुम्ही सत्य बोलत आहात, पण आम्ही योगाभ्यासी कर्माचरतो. प्रपंच आम्हाला हा निषिद्ध आहे. एवढं भिन्न करून माझा जीव मागितला तरी मी देईन, पण या स्त्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथांना कधीही ठेवणार नाही. ही पृथ्वी, या पृथ्वीवरती आकाश पडलं तरी चालेल, मेरुमांधार उलटून पडतील, ही पृथ्वी रसातळाला बुडली जाईल, पण मी माझा गुरु या स्त्री राज्यामध्ये ठेवणार नाही. याच्यानंतर प्रभू रामचंद्र बोलू लागलेले, तितकं आमचं मान्य कर.
गोरक्षनाथ म्हणू लागले, माझ्या पित्राच्यानं सुद्धा हे घडून येणार नाही. शांती मांदार रघुनंदन त्यांनी मारुतीला हाताला धरलेला आहे आणि म्हणू लागले, सकळ गुण प्रतापयुक्त गुण संपन्न याच्याबरोबर कंदन करू नको. आणि मग गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, मारुतीला क्रोध आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे की मी आता याच्याबरोबर युद्ध करीन. शब्दभ्रष्ट अशी अवस्था झालेली आहे. मग एवढा अनर्थ कशासाठी? प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, एवढा अनर्थ कशासाठी? अतिशय लहान कार्य आहे. आणि म्हणून आता प्रायोगिक जे घडायचं ते घडून येईल. पण आपली भाषा ही शेवटी सत्य करावी असं युक्तिप्रयुक्त करून मारुतीला शांत केलेला आहे. मग गोरक्षनाथांना हृदयाच्या ठिकाणी धरलं. प्रभू रामचंद्र जाऊ लागले. गोरक्षनाथांनी चरणी मिठी घातलेली आहे आणि म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, क्षेम साठवणारे, भक्ताचं पालन करणारे तुम्ही आहात असं रसाळ बोलणं ऐकलं गेलेलं आहे. आणि विनवणी रसाळ पद्धतीनं दशरथ बाळ त्या आणि मारुती या दोघांची बोलवणूक केलेली आहे. याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये शृंगमुरडा हे वायुनंदन पाहतील, मैनांकिनीला राज्यभाषण करतील आणि पूर्व सूचना जी आहे ती मारुती करेल. ती कथा अतिशय सुंदर. श्रोत्यांना धुंडीचा मुलगा नरहरी वंशामध्ये जन्माला आलेली मालू हे ग्रंथकर्ते सांगतील. स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसूत भाविक चतुर 19तमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.